राजू पाटील येत आहेत पहिलं नाही मला वाटतं चला मॅचला सुरुवात करायची थोडासा फास्ट करा थोडं फास्ट करा विनंती असेल दोन्ही टीम्सला बघा अजूनही आपल्याला ना 5 सामने खेळवायचे लीग फॉर्मॅटच्या मॅचेस देखील असणार आहेत आणि प्रत्येक मॅच ही 4 षटकांची कमीत कमी व्हावी हा आमचा प्रयत्न असणार आहे तर सगळ्याच टीमला सहकार्याची अपेक्षा करतो विलास आहेत गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक जे निर्णायक असतं आणि जर आपण फिल्डिंगची रचना पाहिली फिल्डिंगचं जर आपण क्षेत्ररक्षण पाहिलं तर आपण बघू शकतो डीप स्क्वेअर लेग आहे डीप बॅकवर्ड पॉइंट देखील पाहायला मिळतो आपल्याला डीप मिड विकेट आहे काव कॉर्नर लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर देखील आहेत पहिलाच बॉल तुम्हाला पाहायला मिळेल पहिला चेंडू आपण बघितला तर नक्कीच गती अगदी कमी करण्यात आली होती गती नव्हती दिली त्या पहिल्या चेंडूवरती चांगल्या स्पॉटवरती चेंडू लँड देखील झाला ती थोडंसं ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू फेकण्याचा वारंवार प्रयत्न राहणार आहे आणि तीच ती योग्य लाईन आहे ना पण जर टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ऑफस्टंपच्या बाहेरची लाईन ही योग्य मानली जाते बॉल पुन्हा एकदा यावी फसवी ऍक्शन देखील आहे पंचांकडे दाद मागतायत पंच दाद उचलून धरत नाहीयेत तर पंच दोन्ही हात समांतर इथे करतायत अवांतर स्वरूपाची एक्स्ट्राची धाव इथे खात्यामध्ये ऍड होणार आहे वाईटच्या स्वरूपाने म्हणजेच एक्स्ट्राच्या स्वरूपाने धावेंचा इथे श्रीगणेशा होतोय विलास गोलंदाजी मार्कवरती आहेत चांगली बॉलिंग आतापर्यंत पाहायला मिळते नेक्स्ट बॉल या अगदी मनगटाच्या साहाय्याने फक्त लोअर फुलटॉस चेंडू होता हलक्या हाताने फक्त चिप केल्या चेंडूला डीप स्क्वेअरला या रिजन वरती आणि फेकी बघा अप्रतिम फेकी इथे करण्यात आली आहे खूप चांगला थ्रो म्हणून मात्र एक सिग्नल घेत असताना आपण पाहतो धावसंख्या 2 वरती पाहायला म्हणजे पहिला डॉट त्यानंतर व्हाईट गोलंदाज आपण पाहतो विलास आणि आता मात्र स्ट्राईक रेटला संदीप मात्रे आणि मनोज मात्रे जोडीच आपल्या बारामध्ये बेलापूर 50+ संघाची दुसऱ्या बाजूला भाईंदर 50+. स्वीपचा लाजवाब फटका मात्र क्षेत्ररक्षण डीप मध्ये ठेवण्यात आलेला आहे एक पॉइंट मिळाले धावसंख्या 3 मनोज मात्रे स्ट्राईक रेटला आहेत बेलापूर विरुद्ध भाईंदर अशी लढत 50+. स्लोअर चेंडू होता त्याला पाठवलाय का सीमा रेषेच्या बाहेर राजा जाधव लगेच इशारा करतायत हा येतो मनोज मात्रेच्या बॅटमधून पहिला षटकार साने धावसंख्या पुढे सरकली ती 9 वरती प्रथम बॅटिंग करत असताना बेलापूर 50+ संघ तुम्हाला पाहायला मिळते चांगला बॉल होता मग वेल लेफ्ट पा केलाय 4 ओव्हरची मॅच आहे प्रत्येक बॉल वरती मोठे हिट तुम्हाला येणं गरजेचं आहे फर्स्ट इनिंग मध्ये तुम्ही बॅटिंग करतायत टार्गेट तुम्हाला सेट करायचं आहे दोन धावा इथे मिळाल्यात धावसंख्या 11 कदाचित शेवटचा बॉल होता त्यामुळे मनोज मात्र एक धाव घेऊन त्यांच्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करत होते आता संदीपने सांगितले 2 धावा होतील आणि एक रन्स महत्वाचे कंपल्सरी चेसिंग आहे अनंत मोरे तुम्ही पाहतायत संपूर्ण स्पर्धेची काळजी त्यांनी घेतलेली आहे नरेश भोईर साहेबांचा आगमन झाले त्याला मिलिंद असेल या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत नरेशजी भोईर साहेब आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत
चला जास्त वेळ घेऊ नका, सामना लगेच सुरू करा. पहिल्या षटकात 11 धावा आल्यात. 4 ओव्हरची मॅच आहे. लीग फॉर्मॅट मध्ये मॅचेस आहेत. पहिले 2 सामने जिंकले ते RCC B 50+ संघाने जनार्दन पाटील असतील, भवन चौधरी, गिरीश पाटील. गणेश दुसरे षटक घेतात. गोलंदाज गणेश. राजू पाटील यांचा संघ. अग्निराजा कोळी, भयंकर. राजू पाटील एका हातामध्ये पकडण्याचा प्रयत्न होता. मनोज मात्रे बघा आता किती वेगाने धावतात. पहिल्या ओव्हरमध्ये थोडस स्लो धावत होते, आता ते वेगाने धावत आहेत. धावसंख्या 13 वरती. प्रयत्न चांगले होते, झेल थोडासा कठीणच होता. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले. फुलटॉस बॉल होता. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत आणि 2 धावा बघा वेगाने पूर्ण केल्यात. धावसंख्या 15. फुलटॉस बॉल होता. मिड विकेटला गॅप भरपूर मोठी आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. येतोय मुक्ता चौकार. चौकार आलाय. धावसंख्या 19. पर्सनल पॅरेंट फुलटॉस बॉल होता. पुढे आले ते क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नाहीये. एकच धाव मिळेल. धावसंख्या 20. राजा जाधव बघा सामना एन्जॉय करत असणारा खेळाडू कक्षामधला. गणेश. गणेशचा बॉल गॅप मधून चेंडू जाईल का? 1 बाउंस सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार. मुक्ता चौकार. चारने धावसंख्या पुढे सरकली ती 24. गणेशचे षटक थोडंसं मागडं सोडावं लागेल कारण 2 चौकार या ओव्हरमध्ये आलेत. गणेशच्या ओव्हरमध्ये कारण 4 ओव्हरची मॅच आहे. मनोज मात्र रहस्य दाखवत नाही दुसऱ्या धावेचा. त्यांना माहिती आहे अजूनपर्यंत 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. सिंगलने धावसंख्या पुढे सरकली ती 25. 2 षटकाचा खेळ संपलाय. 25 धावा दाबलकर होती. प्रथम बॅटिंग करत असताना बेलापूर 50+ संघ. राजू पाटील येते 3ऱ्या ओव्हरमध्ये. आपण पाहतोय मला महेंद्र क्रिकेट 50+ क्रिकेट असोसिएशनचे, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सुद्धा आहेत राजू पाटील.
2 षटकात 25 धावा आल्या. सुरुवात चांगली गेली बेलापूर 50 प्लस संघाने. मनोजच्या बॅटमधनं धमाका पाहायला मिळतोय. सीमा रेषेच्या बाहेर येतोय माय हेवन सिक्सर. धावसंख्या 31. राजू एक सिंगल इथे मिळाली. धावसंख्या 32. 32. तिसरं षटक प्रगती बतावर आहे. वर त्यांना पाहायला मिळते. गोलंदाज राजूला तुम्ही पाहतायत. पासिंग डाऊन द विकेट पुढे आले होते. दोन धावा इथे मिळाल्यात. शिवसेना चषकाला तू होतास? नाही ना, नाही नाही तू नव्हता. 34 धावा झाल्यात. राजू पाटील गोलंदाजी मार्कवर. इथे फटका चांगला आहे आणि धावा 4 मिळाल्या आहेत. चौकार येतो तो फलंदाज संदीप म्हात्रेच्या बॅटमधला. धावसंख्या 38. बेलापूर 50 प्लस संघाची 38 धावा दाखल कधी लागल्यात प्रथम बॅटिंग करत असताना. .38 38 धावा. मागे कॉमेंटेटर बसलेला आणि काहीतरी ना एकच धाव मिळेल. तो कुठले तरी ना धावसंख्या 39. शेवटचा बॉल शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील. राजू पाटील गोलंदाजी मार्कवर. इथे चेंडू हवेत आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 40. प्रथम बॅटिंग करत असताना बेलापूर 50 प्लस संघ 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 40. धावसंख्या 40. शेवटचे षटक घेऊन देत गोलंदाज. धावा झालेल्या शेवटची ओव्हर. नितीन आले गोलंदाजी करण्यासाठी.
व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक धाव मिळेल. 41. 41. चांगला बॉल होता नितीनचा. चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. गोलंदाज नितीनला तुम्ही पाहता शेवटच्या षटकामध्ये 41 धावा आहेत. पहिला बॉल वाईट होता. फटका चांगला आहे आणि चेंडू जाईल मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. मनोज म्हात्रेच्या बॅट मधून येते सिक्सर. $47. 47 धावा दाखल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक डाव डिक्लेअर आहे. 48. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 48 धावा झालेल्या आहेत. क्षेत्ररक्षक आहेत. मनोजला माघारी परतावा लागेल. 48 धावांची भागीदारी फोडण्यात यश मिळाले गोलंदाज नितीनला. पहिला धक्का. जनार्दन आलेत नवीन फलंदाज. मनोजच्या स्वरूपात लागणारा पहिला धक्का. योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विकेट. वरती पहिला धक्का लागला असताना मनोज म्हात्रे मॅन फ्रॉम करावे नवी मुंबई. चांगली बॅटिंग केली मनोज म्हात्रेंनी. वयाची 50 ओलांडले मात्र अजूनही खूप चांगलं क्रिकेट खेळतात. जागृती स्पोर्टची कॅप त्यांच्या डोक्यावरती पाहायला मिळते. फटका चांगला मात्र एक धाव डिक्लेअर आहे. आजच्या दिवसातील सर्वाधिक धाव आहेत 49. 49. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि इथून टार्गेट सेट करेल तो बेलापूर 50+ संघ. 49. 49 धावा झालेत. चांगला बॉल होता. संदीप नॉन सेकंडला राहिलेत. नाबाद. त्यांनी आता 50 धावांचा पाठलाग करायचंय. तो अग्निकोळी राजा भाईंदर 50+ संघाला आणि धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल या ऍक्टिव्हिटी आपण जाणार आहोत दुसऱ्या सत्रामध्ये मनीष बागले यांच्याकडे.
दोन्ही बॅटर्सची नावं सांगायची आहेत प्लीज. नितीन घोरपड्यात स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला हरीश आहेत नॉन स्ट्रायकिंग एंडला. नितीन घोरपडे म्हणजेच उर्फ डॉन. 5 षटकारांचा विक्रम देखील त्यांच्या नावावरती आहे. इथे आवश्यकता देखील तशीच आहे ना, कारण 50 धावा इथे बनवायच्यात. रेल्वेचं मैदान आहे, 4 षटकांची मॅच आहे, पण समोरचा संघ देखील तेवढाच बलाढ्य आहे. बेलापूर संघाने प्रथम बॅटिंग करत असताना मनोज म्हात्रे, संदीप म्हात्रे असतील यांची खेळी देखील बहारदार राहिली आहे. मनोज म्हात्रे यांच्या खेळीचा विचार केल्यानं अनेक वर्ष अनेक मैदानं गाजवल्यात. रेल्वे मैदान देखील त्यांनी गाजवलं म्हणायला हरकत नाही. वैयक्तिक 30 धावा त्यांनी केल्यात. पहिले षटक घेऊन नंदू येतात गोलंदाजी मार्कवरती. 50+ हंगाम आपण पाहतो, एन्जॉय करतोय. वयाची 50 ओलांडली आहे तरी देखील खेळ बघा क्रिकेटचा किती सुंदर खेळतात. खेळाप्रती आपलं प्रेम आहे ना, ते प्रेम आपल्याला नक्कीच या खेळपट्टीवरती घेऊन येत आहे. चला मॅच ऑन, सामन्याला सुरुवात करूयात आपण. 4 षटकांची मॅच आहे. 4 ओव्हर्स 50 to win. 4 षटका आणि 50 धावांची आवश्यकता इथे असणार आहे. पहिलं षटक खूप निर्णायक असतं, कारण त्या पहिल्या षटकनं मॅचचा टोन सेट करून जातं. पहिलाच बॉल बॅकफुटला गेले आहेत. अगदी स्क्वेअर कट करायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, चूक होणार नाहीये. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन. नंदू आहेत गोलंदाजी मार्कवरती आणि झेल देखील कंप्लीट करण्यात आलाय. डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन वरती खूप चांगला झेल. पंचांची भूमिकेत आपण पाहतोय गौरव सर आहेत, गौरव गुप्ते सर आहेत, कल्पेश सर देखील आहेत. ती कालपासूनच पंचांची खूप चांगली कामगिरी राहिली आहे. अजय इंगोले येतात बॅटिंग करण्यासाठी. ते सगळेच लेजंड्स खेळाडू आहेत. खेळाडूंनी आपला काळ गाजवलाय. एक काळ गाजवणारे हे सगळेच खेळाडू आहेत. 50+ वयाची 50 ओलांडली तरी देखील क्रिकेट प्रती असलेलं प्रेम आहे ना, त्या प्रेमापोटी आपण इथे हे सामने बघतोय, ह्या मॅचेस बघतोय, हा खेळ बघतोय. ते प्रयत्न होतात आणि ती जिद्दी, ती चिकाटी ठेवून इथे लढाई देखील करतायत ना. तेच महत्वाचं आहे की आपण खेळ करण्यासाठी आलोय तर ती त्या जिद्दीने तो खेळ करा, त्या चिकाटीने लढा. प्रत्येक सामन्यामध्ये लढत द्या. लढत देणं तेवढं महत्वाचं आहे. आपण नक्कीच आयोजन कमिटीचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. खूप चांगलं आयोजन पाहायला मिळते आपल्याला. गोपाळ मित्र मंडळ आयोजित 50वं वर्ष आहे त्यांचं देखील, म्हणजे सुवर्ण महोत्सव चषकामध्ये आहोत. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली उद्योजक विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा पाहायला मिळते. हा चेंडू अगदी फुलरल्यांचा चेंडू होता. देखील क्रॉस बॅटने खेळण्याचा वारंवार प्रयत्न केला जातोय. ते चेंडूच्या मेरिटवरती खेळा, कॉपी बुक स्टाईल फटके खेळा, क्लासिक स्ट्रोक्स खेळा, त्यावरती आपल्याला धावा नक्कीच मिळणार आहेत. एक धाव इथे देखील मिळते. त्या एका धावेने नक्कीच श्री गणेशा होतोय धावसंख्येचा. 50 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात. एक वेळेस रेल्वेचं मैदान आहे, त्याची ही भौगोलिक परिस्थिती आहे. 180 डिग्री ग्राउंड पाहायला मिळतं आपल्याला. यावेळी मोठा फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू हवेमध्ये असणारा खेळाडू येतोय चेंडूच्या खाली, कॅच करतोय कंप्लीट काव कॉर्नर रिजन वरती. खूप चांगला झेल इथे टिपलाय आणि अजून एक विकेटचं पतन होतंय. अजून एक मोठा झटका इथे लागतोय. बॅटिंग करत असताना आगरी कोळी भाईंदर या संघाला खूप चांगली गोलंदाजी केली बघा नंदू यांनी देखील. रवी यांनी देखील अप्रतिम झेल टिपलाय. बघा ऊन देखील प्रचंड आहे ना, अगदी आपल्या डोक्यावरती सूर्यदेव विराजमान आहेत आणि जेव्हा ते विराजमान असतात ना त्यावेळी तो झेल पकडणं खूप कठीण असतं. कारण जेव्हा आपण त्या चेंडूवरती नजर शेवटपर्यंत राहणं ते गरजेचं आहे. असं म्हटलं जातं ना, क्रिकेट हा खेळ रिफ्लेक्सेसचा असतो. असं म्हणतात की एक वयाची आपण मर्यादा ओलांडली त्यानंतर रिफ्लेक्सेस स्लो होत आहेत. माझं त्याच्यामध्ये बिलीव्ह नाहीये, कारण की बघा हे खेळाडू आपल्याला करून दाखवत आहेत, षटकार देखील दाखवत आहेत. तेजासारखी बॅटिंग आपण बघितली, गोलंदाजी देखील चांगली बघितली, संपूर्ण टीमचं क्षेत्ररक्षण बघितलं आणि इथे याच्या 2 कॅचेस पकडल्या. दीपक असतील आणि रवी असतील, काय झेल त्यांनी पकडल्यात. प्रफुल्ल आलेत नेक्स्ट बॅटर मैदानात. यावेळी क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्कोअर लेग वरती क्षेत्ररक्षक आहेत. अजून एक झेल कंप्लीट करतायत, अजून एक विकेटचं पतन होत आहे. जनार्दन आहेत, खूप चांगला झेल त्यांनी देखील टिपलाय आणि 2 चेंडूंवरती 2 विकेट्स मिळवल्यात. म्हणजेच गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आता उभे आहेत.
फाटणे येतात बॅटिंग करण्यासाठी. आणि आता इथून जर आपण विचार केला ना अगलीगोळी भाईंदर या संघाचा, तर त्यांना ती पार्टनरशिप बनवणं ना खूप गरजेचं आहे. इथून खेळपट्टीवरती टिकून राहा, पार्टनरशिप बनवा, सिंगल डबल्स घ्या, त्यावरती जास्ती कॉन्सन्ट्रेट करण्याची आवश्यकता आहे इथून असणार आहे. धावसंख्या नक्कीच मोठी आहे, पण ती पार करण्यासाठी ना प्रत्येक चेंडूवरती प्रहार होत नाहीये, ते अशक्य आहे. प्रत्येक चेंडूवरती प्रहार करणं हे अशक्य आहे. प्रत्येक चेंडूवरती षटकार किंवा चौकार वसूल करणं देखील थोडंसं इम्पॉसिबल आहे. आणि येस, गोलंदाज नंदू गोलंदाजी मार्क वरती आहेत आणि फक्त गोलंदाजी ट्रॅक वरती नाहीयेत, तर हॅट्रिकच्या उंबरट्यावरती देखील उभे आहेत. स्पर्धेतील पहिली हॅट्रिक होते का कम्प्लीट? बघात नंदू गोलंदाजी मार्कवर कसा चेंडू फेकतात, काय स्ट्रॅटेजी त्यांच्याकडे असणार आहे. एखादी चांगला यॉर्करचा प्रयत्न होतोय किंवा लाईन बॉल टाकून पुन्हा एकदा मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. मॅच रंगतदार नक्कीच रंगते इथे हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. हॅट्रिक बॉल, यावेळी चेंडू हवेमध्ये असणार आहे, झेलची शक्यता. आणि येस, इट इज अ हॅट्रिक. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत नंदू यांच्यासाठी, त्या टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजे. स्पर्धेमध्ये काल संपूर्ण दिवसभरात खुल्या गटाने कामगिरी केली, आज संपूर्ण दिवसभरात 50+ हे संघ कामगिरी करतात आणि त्यामध्ये ही पहिली हॅट्रिक मिळवली आहे. तो मानकरी खेळाडू ठरणार आहे नंदू. अप्रतिम गोलंदाजी केली आहे, दर्जेदार गोलंदाजी. मी म्हटलं होतं ना काय बाहेर काढणार आहेत, यॉर्कर किंवा लेंथ चेंडू, तर त्यांनी नक्कीच एक स्लोवर पद्धतीचा हलवारपणे अगदी स्लो होणारा चेंडू फिंगर्स रोल केले, अजून एक शॉट ऑफर केली आणि फसवा चेंडू एक ट्रॅप इथे रचला होता, एक जाळा रचला होता आणि त्या ट्रॅप मध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला. काय षटक राहिलाय. 5 चेंडूंचा खेळ झालाय, 4 विकेट्स गेल्यात आणि 1च रन दिली आहे. व्हॉट अ बॉलिंग, अप्रतिम. दर्जेदार गोलंदाजी करतात ते. हँड आय कॉर्डिनेशन असतं देखील बॅटरकडे तेवढंच गरजेचं आहे. बघा इथे चेंडूला ओळखलं नाहीये आणि हॅट्रिक बॉल फेस करत असताना हा फटका जो ना, तो फटका खेळण्याची आवश्यकता होती का? जर अलॉंग द ग्राउंड खेळण्याचा जरी प्रयत्न केला असता, एखाद दुसरी धाव मिळाली असती, कारण मॅचची सिच्युएशन काय, ऑलरेडी आपल्या 3 विकेट्स गेल्यात. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज उभा आहे, तो मोमेंटम ब्रेक करणं ना तेवढंच गरजेचं असतं. हा खेळ संपूर्ण त्या मोमेंटमचा आहे. कुठल्या संघाकडे तो मोमेंटम असतो, कुठला संघ त्यावरती नक्कीच आपली वाटचाल करत असतो. 50 धावेचं लक्ष असणार आहे आणि त्या लक्ष्याचा देखील पाठलाग करत असताना थोडंसं दडपण, थोडंसं प्रेशर आहे, कारण रेल्वेचं मैदान, 50 धावा, दुपारचं सत्र कठीण कार्य आहे. बॅकफुटला जाऊन अगदी लेट कट करण्याचा प्रयत्न केला होता. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. पुन्हा एकदा नंदू यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. काय षटक फेकलंय, संपूर्ण षटकामध्ये हॅट्रिकचा विक्रम केला. हॅट्रिकचा विक्रम तर केलाच आहे, फक्त 1च धाव दिली आणि 4 विकेट्स देखील मिळवल्यात. बघा हॅट्रिक घेतली म्हणजे आमचे आधारस्तंभ या स्पर्धेचे अभिमन्यू पाटील साहेब यांच्याकडून ते 1000 रुपयाचं पारितोषिक नक्कीच त्यांना मिळतं. ते आमच्याकडे जमा देखील झालेत. नंदू, आपण मॅच नंतर ते पारितोषिक देखील घेऊन जा. वेल बॉल्ड, खूप चांगली गोलंदाजी आपण केलीत. अभिमन्यू पाटील सर म्हणजेच मॅन फ्रॉम जुनी डोंबिवली, अगदी कालपासूनच पारितोषिकांचा लईलूट त्यांच्याकडून पाहायला मिळतो. हेच तर त्यांचं आयोजकांवरती असलेलं प्रेम आहे, क्रिकेटवरती असलेलं प्रेम आहे. रवी येतात गोलंदाजी मार्कवरती. धावसंख्या धाव फलकावरती 1 आणि विकेट्स आतापर्यंत गेल्या 4. अजय आहेत नवीन बॅटर. इथून जर अग्रिगोळी भाईंदर या संघाला चांगली बॅटिंग करायची असेल, या 3 षटकांमध्ये 49 धावेचं लक्ष असणार आहे. हे बघा अगदी फुलरलँडचा चेंडू होता, थोडासा दिशेपासून हीन हा चेंडू आहे. अगदी त्या पॉपिंग क्रिजच्या बाहेर चेंडू निघून जातो. व्हाईट बॉल पंचघोषित करतात. पहिली अवांतर धाव इथे आली आहे. 2 धावा धाव फलकावर. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा ड्रिल करायचा प्रयत्न केला होता, अगदी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि यष्टीरक्षकांनी बघा काय अप्रतिम काम इथे केलं. कोण म्हणतं रिफ्लेक्सेस स्लो होतात 50+ बघा हे यष्टीरक्षण, बघा हा खेळ, बघा हा क्रिकेटचा खेळ, बघा हे षटकार, हे चौकार, ही गोलंदाजी. नुकतीच गोलंदाजांनी हॅट्रिक देखील संपादन केली आहे, जे काल संपूर्ण ओपनच्या संघांना देखील जमलं नाहीये. आणि बघा हे मनोज म्हात्रे यांचं यष्टीरक्षण, काय चपळाईने ते यष्टीरक्षण केलं. अगदी आपल्या डोळ्याची पापणी लावायच्या अगोदर विदिन अ फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड चेंडू कलेक्ट केला, यष्ट्या उद्ध्वस्त केला. व्हॉट अ फिल्डिंग, व्हॉट अ गुड विकेट किपिंग ॲज वेल. अप्रतिम. खूप चांगला खेळ इथे चालवलाय. लेजंड्स आहेत का, लेजंड्स म्हटलं जातात ना.
हाच तर खेळ आहे. आणि यंगस्टर नक्कीच जे लाईव्ह वाहिनीवरती पाहत असतील, एन्जॉय करत असतील, जे नक्कीच आमच्या मैदानात आले ते बघत असतील, तर शिकण्यासारखं काय, तर हा खेळ शिकण्यासारखा आहे यांच्याकडून. यावेळी देखील अगदी फुलरल्यांचा हा देखील चेंडू होता, थोडीशी जागा बनवली, चेंडूला ड्रिल केलं, चांगला फटका एक्झिक्यूट केला, कॉर्नरवरून खेळाडू आलेत, नंदू आलेत. येस, नंदू यांना ना आपण मॅच पासून गेम पासून लांब ठेवू शकत नाही. गोलंदाजी चांगली करतात, फिल्डिंग मध्ये देखील आपले एफर्ट्स घेतात. पनामा कॅप देखील त्यांनी धारण केली, त्यांची शैली आहे, त्याची स्टाईल आहे. अनेक वेळेस ना आपण अनेक खेळाडूंना असं बोलताना ऐकलंय, पाहिलंय, बघितलंय की आता वय झालंय, आम्ही क्रिकेट खेळत नाही. मित्रांनो, तसं नसतं. आपण क्रिकेट खेळणं बंद केलं ना, म्हणून आपलं वय होतं, हे आपण नेहमी लक्षात ठेवा. आज 50+ हे खेळाडू जे कामगिरी करतात, यावेळी देखील बॉडीला टर्न केला, चेंडू हवेमध्ये असणार आहे, थोडंसं मिस्टामिक शोक, बॅटची कडा लागली, स्कोर लाईन वरून खेळाडू आला आणि इथे देखील एकच धाव मिळणार आहे. तर असा संयमी खेळ करत राहणं बघा, थोडीशी दुखापत कदाचित झाली असावी. यशच्या मागे पाणी देखील आहे. परंतु मात्र आपल्याला पाणी हवं असेल तर आपण प्लीज घ्या. 2 मिनिटं आपण थांबलो तरी हरकत नाहीये. आणि ऊन देखील तेवढंच प्रचंड आहे ना, तर पाणी कंटिन्युअसली पियत राहा, डिहायड्रेशन होण्याची देखील शक्यता आहे. आणि तोच तेवढाच मोठा रोल बघा आमच्या पंचांचा देखील आहे. दोन्ही पंच अगदी डोळ्यात तेल ओतून प्रत्येक चेंडूवरती उन्हामध्ये उभ्यात. यावेळी क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, चांगलं कनेक्शन झालेलं नाहीये. नंदू याचं चांगलं क्षेत्ररक्षण, कॅच होती, एका हाताने ट्राय करायचा प्रयत्न केला होता, पण नक्कीच चेंडूला मैदानाच्या बाहेर जाऊ देण्यापासून वाचवलंय. 2 धावा आपल्या संघासाठी सेव्ह केल्यात, 2 नाही तर 4 धावा आपल्या संघासाठी सेव्ह केल्यात. धावफलकावरती आता नक्कीच धावफलकाला थोडंसं आकार मिळतं असं म्हणायला हरकत नाहीये. 7 धावा झाल्या धावफलकावरती, 7 ऑन द बोर्ड. रवी आहेत गोलंदाजी मार्कवरती, लेफ्ट आर्म गोलंदाज, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतात. बॅकफुटला गेलेत, लेफ्ट कट करायचा इथे देखील प्रयत्न केला, बॅटची आतली कडा लागली, चेंडू मागे निघून गेला. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. एका धावीच्या साईने धावफलक देखील पुढे सरसावत आहे. 8 धावा झाल्यात धावफलकावरती. रन्स टू विन म्हणजे 50 धावांचं भलं मोठं लक्ष असणार आहे. पण ही सर मजा ना आपल्या लीग फॉर्मॅटची. तर बघा, इथून एका दुसरा सामना आपण गमावला ना तरी देखील आपल्याला दुसरी संधी मिळणार आहे. मोरे कुठे असतील आपण प्लीज आमच्या व्यासपीठासमोर या. मोरे कुठे असतील आपण या आमच्या व्यासपीठासमोर. आयोजक आपल्याला बोलवतात. यावेळी देखील दरम्यान आपण बघितलं खूप चांगला चेंडू, अगदी यॉर्कर चेंडू होता, पंचांकडे लाऊड अपील करण्यात आली होती. इथे देखील 1 धाव मिळणार आहे एका धावच्या साहाय्याने. 9 धावा झाल्या धावफलकावरती, 9 ऑन द बोर्ड म्हणजे अजूनही 12 चेंडू 41 धावांचं समीकरण असणार आहे. जनार्दन येतात गोलंदाजी मार्कवर. 12 चेंडू आणि 41 आवश्यकता असताना अगदी फुलर लेनचा हा चेंडू होता. कव्हर्स वरती कट केलाय चेंडूला. पहिलं संरक्षण थोडासा फंबल, थोडासा लेझी अप्रोच पाहायला मिळतो आपल्याला. 2 धावा इथे देखील पूर्ण झाल्या. तिसऱ्याचा प्रयत्न होतोय, फेकी केली आहे गोलंदाजीच्या दिशेला. तेवढी चांगली फेकी, तेवढंच चांगला बॅकअप करणं तेवढंच गरजेचं असतं. बॅकअप देखील आला होता, लॉंग ऑन वरून लॉंग ऑफ वरून खेळाडू आले होते, चांगला बॅकअप केला. हा सर क्रिकेटचा खेळ आहे ना की एखादी खेळाडूकडून ती चूक झाली त्यानंतर त्याला बॅकअप करा, त्याला प्रोत्साहित करा. यावेळी मोठा फटका खेळण्यात आलाय. चेंडू हवेमध्ये असणार आहे, झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये कारण रवी तिथे तैनात आहेत काव कॉर्नर रिजन वरती. अजून एक विकेटचं पतन आणि अजून एक मोठा झटका लागत असताना अग्रे कोळी भाईंदर या संघाला. बॅटिंग मैदानात राजू पाटील येतात, मुंबई 50+ असोसिएशनचे अध्यक्ष देखील आहेत. आता इथून चांगला खेळ करत राहणं आणि त्या स्ट्राईक रोटेट करत राहणं देखील तेवढंच गरजेचं असणार आहे. ते स्ट्राईक रोटेट होतोय का? यावेळी पहिला चेंडू फेस करत असताना बॅटचा ब्लेड, बॅटचा फेस ओपन केलाय. एक लॉफ्टेड ड्राईव्ह बघायला मिळते आपल्याला लॉंग ऑफ वरती. चांगलं क्षेत्ररक्षण, एकाचं रूपांतर 2 धाब्यांवरती, तेवढी चातुराई इथे बघायला मिळते रनिंग बिटवीन द विकेट्स मध्ये.
खूप चांगली रनिंग. धावा झाल्या धावफलकावरती 13 धावा झाल्या धावफलकावरती. षटक क्रमांक 3 इथे सुरू आहे, ज्यात पहिल्या चेंडूवरती 2 धावा, नंतर विकेट, त्यानंतर पुन्हा एकदा ह्या चेंडूवरती 2 धावा आल्या. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 to go. पुन्हा एकदा अगदी फुलरल्यांचा चेंडू होता, ती खोदून काढलाय चेंडूला काव कॉर्नर रिजन वरती. थोडंसं बंबल नक्कीच झालं, पण नंदू यांचा बॅकअप बघा किती चांगला आहे. खूप चांगला बॅकअप इथे करण्यात आलाय. आणि रवी यांना देखील माहित होतं ना की नंदू आहेत तिथून मिड विकेट वरून येत आहेत बॅकअप करण्यासाठी, म्हणून त्यांनी ती धाव देखील घेतली. अगदी चेंडूच्या समीप गेले, अडवण्याचा प्रयत्न केला, आवाक्याच्या बाहेर नक्कीच निघाला, पण मागून ते बॅकअप होतं. आणि हाच तर क्रिकेटचा खेळ आहे. हा सांघिक खेळ का म्हटला जातो? हा खेळला जातो मैदानात त्या 11 खेळाडूंच्या निशी. आपण बॅटिंग करत नसाल, बॉलिंग करत नसाल, तर कॉन्ट्रीब्युशन फिल्डिंग मध्ये द्या. नेक्स्ट बॉल. यावेळी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, थोडासा मिक्स असणारे चेंडू हवेमध्ये नंदू येतात, चेस करतात, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू आहे. 2 धावा इथे देखील पूर्ण करण्यात आल्यात. 2 धावांच्या साहाय्याने धावफलक देखील हलकंसं पुढे जात आहे. धावा झाल्या 17 धावफलकावरती. चेंडू झालेत आतापर्यंत 5, म्हणजे अजूनही 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली उद्योजक विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा पाहायला मिळते आपल्याला. गोपाळ मित्र मंडळ सार्वजनिक गणेश उत्सव 50वं वर्ष, सुवर्ण महोत्सवाचं वर्ष आहे, आणि सुवर्ण महोत्सव चषक देखील बघतोय आपण. खूप चांगली गोलंदाजी, अगदी डान्सिंग डाऊन द ट्रॅक, थोडेसे पुढे आते स्टेप आउट केला होता आणि अगदी फॉलो केला बॅटरला. फॉलो करत असताना जडमेंट आला आहे असं म्हटलं जातं. अगदी खोलवर तो टप्पा टाकलाय आणि डॉट बॉल इथे देखील आलाय. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 6 to go. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बॉलर ने पाकिस्तान का बैटिंग है. पाकिस्तान टॉस जीता, बैटिंग है. वो बॉलरचं नाव काय? ए आनंद, इसका नाम क्या है? राजू येतात गोलंदाजी मार्कवरती. 33 धावांची अजूनही आवश्यकता आहे. पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय, चेंडू हवेमध्ये असणार, अटॅक करण्याचा प्रयत्न केलाय आणि असं अजून कॅच पकडली. खूप चांगला झेल. बेलापूर संघाने नक्कीच संपूर्ण टीमला एकवटली, एकत्र झाली आहे. आणि जेव्हा टीम एकत्र होऊन फाईट करताना तेव्हा हेच असं काहीतरी दृश्य पाहायला मिळतं. तेव्हा टीम कम्प्लीट डॉमिनेट करून जाते, जसं RCC B या संघाने आपल्याला करून दाखवलं. सात ना आता गणेश नवीन बॅटर गणेश येतात मैदानात. स्ट्राईकला कोण आला होता? गणेश राजू जाधव कुठे असेल, आपण देखील कॉम्बॉक्सशी संपर्क साधा. पहिला चेंडू इथे देखील मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला होता. एलिव्हेटेड लॉफ्टेड ड्राईव्ह बघायला मिळते आपल्याला. नंदू आहेत बघा, शेवटपर्यंत मेहनत करतात, मेहनतीची परिकष्टा करतात. RCC यावेळी गतीमध्ये परिवर्तन केलं, फिंगर देखील रोल केले, चांगलं गोलंदाजी होते. यानंतरची मॅच विनर टीम विपक्ष RCC
या दोन्ही टीम्स मध्ये असणारे आरसीसी ए चे कॅप्टन कुठे असतील आपण रिपोर्टिंग करा आणि विनर्स टीम आपण देखील सज्ज राहा. आणि हे सगळे खेळाडू प्रेक्षक देखील सगळे खेळाडू देखील आपल्याला विनंती असणार आहे. जेवणाला देखील सुरुवात झाली. आपण सगळ्यांनीच जेवून घ्यायचं आहे. सगळ्या खेळाडूंना देखील जेवण असणार आहे. तर ज्यांची मॅच नाही आहे ना त्या सगळ्या खेळाडूंनी देखील जेवण करून घ्या. महेंद्र राहुल यांचं देखील स्वागत आहे. खूप चांगले कार्य करतात आमच्या मंडळाचे. मॉर्निंग क्रिकेट क्लबचे देखील एक जाणकार कार्य करतात. चोख हिशोब ठेवणारा त्यांची कामगिरी आहे. ती पैशाची एकही रुपयाची उलाढाल होत नाहीये. यावेळी देखील एक धाव इथे मिळणार आहे. ओव्हर थ्रो झालेत. एकाचं रूपांतर 2 धाव्यांवरती तर नक्कीच झालंय. आणि इथून तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न चालवलाय आणि बघता बघता इथे 3 धावा धावून काढल्यात. हे सर क्रिकेट आहे. ही शेवटपर्यंत ना लढा द्या, फाईट करा. स्लोअर रन पुन्हा एकदा स्लोअर रन टाकण्याचा प्रयत्न क्रॉस बॅटने खेळला. व्यवस्थित टाइम इथे देखील झाला नाहीये. डीप स्क्वेअर लेग वरती चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. धाव 1 मिळाली आणि षटक इथे संपलाय. मॅच देखील इथे संपली असं म्हणायला हरकत नाहीये. सामना फिनिश झाला. मॅच जिंकलाय बेलापूर या संघाने. ही मॅच जिंकली आहे. यानंतर म्हणजे आरसीसी ए आणि बेलापूर टीमचे कॅप्टन्स आपण